आता रेकीमध्ये जसं आपण हाताचे कप्स करून हिलिंग देतो, इतर काही ऍक्शन त्यामध्ये नसतात. बरोबर. लामा फेरामध्ये तुम्हाला ऍक्शन्स आहेत, स्टिक आहेत, तुम्हाला हिलिंग किट शिवाय तुम्ही हिलिंग करू शकत नाही, ते मॅन्डेटरी आहे. हुंकारा हलीम हे त्याच्या खूप पलीकडे आहे, तुम्हाला काहीच करायचं नाहीये तिथे. तुम्हाला हात कप सारखे करून हिलिंग द्यायचंही नाहीये, तुम्हाला किटची गरजही नाही, ऍक्शनही नाही. पूर्ण हिलिंग जे आहे ते व्हिज्युअलायझेशन पद्धतीने होतं. अर्थात इथेही सिम्बल्स आहेत, फक्त इथे सिम्बल्सची गर्दी केलेली नाहीये. 3च सिम्बल आहेत आणि 3 सिम्बल्सवरच सगळं काही होतं. आणि इथे हिलिंग देण्याची पद्धत अशी आहे की आपण आता कुठलंही हिलिंग देतो तेव्हा एक चक्राची कुठली तरी एक बाजू कन्सिडर केली जाते. म्हणजे आता समजा पाठीवर जर माणूस झोपलेला आहे, आपण वरच्या बाजूने त्याला हिलिंग देतो चक्राच्या. बरोबर. हुंकारा हलीमध्ये तसं होत नाही, चक्राच्या प्रत्येक साईडला हिलिंग दिलं जातं. मागून पुढून, फ्रंट, बॅक, लेफ्ट, राईट, अप, डाऊन अशा प्रत्येक बाजूला हिलिंग दिलं जातं. आणि जे तुम्हाला कुठलाही टूल लागत नाही. फार फार तर तुम्ही काली माता आणि बगलामुखी मातेचे फोटो फार फार तर वापरू शकता.